वर्ग समीकरणांची मुळे अवयव पद्धतीने आणि पूर्ण वर्ग पद्धतीने कशी काढायची हे आपण शिकलोत. वर्ग समीकरणांची उकल याविषयी वेगळा विचार करूया. सर्वात सोपे वर्ग समीकरण आहे x वर्ग बरोबर 0. याची उकल आहे x बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण पहा. x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0. x वर्ग अधिक 2x अधिक 1 हा तर x अधिक 1 चा वर्ग आहे, म्हणून x बरोबर ऋण 1 ही उकल झाली. ह्याच समीकरणात थोडासा बदल करू. x वर्ग अधिक 2x वजा 8 बरोबर 0. या समीकरणातील बहुपदी ही पूर्ण वर्ग नाही, पण मग काही प्रकारे आपण x वर्ग अधिक 2x अधिक 1 आणले तर आपल्याला एक पूर्ण वर्ग मिळेल आणि मग उकल शोधणं सोपं होईल. x वर्ग अधिक 2x वजा 8 बरोबर x वर्ग अधिक 2x अधिक 1 वजा 1 वजा 8 बरोबर 0. म्हणून x वर्ग अधिक 2x अधिक 1 वजा 9 बरोबर 0. म्हणून x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 9. x अधिक 1 वर्ग बरोबर 9. म्हणून x अधिक 1 वर्ग बरोबर 3 चा वर्ग. म्हणून x अधिक 1 बरोबर 3 किंवा x अधिक 1 बरोबर ऋण 3. म्हणून x बरोबर 2 किंवा x बरोबर ऋण 4. म्हणून x बरोबर 2 आणि x बरोबर ऋण 4 ही उकल आहे ना सोपे. आता 9x वर्ग अधिक 12x वजा 32 बरोबर 0 हे समीकरण वर्ग करून सोडवूया. प्रथम x वर्गचा सहगुणक 1 करू. त्यासाठी दिलेल्या प्रत्येक पदाला 9 ने भाग देऊ. म्हणून 9x वर्ग छेद 9 अधिक 12x छेद 9 वजा 32 छेद 9 बरोबर 0. म्हणून x वर्ग अधिक 4x छेद 3 वजा 32 छेद 9 बरोबर 0. म्हणून x वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले 2 छेद 3 वजा 32 छेद 9 बरोबर 0. आता पूर्ण वर्ग करून याला 2 वर्गांच्या फरकाच्या स्वरूपात आपण लिहूया. x वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले 2 छेद 3 अधिक 2 छेद 3 वर्ग वजा 2 छेद 3 वर्ग वजा 32 छेद 9 बरोबर 0. म्हणून x अधिक 2 छेद 3 वर्ग वजा 4 छेद 9 वजा 32 छेद 9 बरोबर 0. म्हणून x अधिक 2 छेद 3 वर्ग वजा 36 छेद 9 बरोबर 0. म्हणून x अधिक 2 छेद 3 वर्ग वजा 4 बरोबर 0. म्हणून x अधिक 2 छेद 3 वर्ग बरोबर 4. म्हणून x अधिक 2 छेद 3 बरोबर 2 किंवा x अधिक 2 छेद 3 बरोबर ऋण 2. म्हणून x बरोबर 2 वजा 2 छेद 3 किंवा x बरोबर ऋण 2 वजा 2 छेद 3. म्हणून x बरोबर 4 छेद 3 किंवा x बरोबर ऋण 8 छेद 3. म्हणून 9x वर्ग अधिक 12x वजा 32 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकल आहे x बरोबर 4 छेद 3 आणि x बरोबर ऋण 8 छेद 3. आता याचा अधिक व्यापक स्वरूपात आपण विचार करूया. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे a x वर्ग अधिक b x अधिक c बरोबर 0. इथे a b c ह्या वास्तव संख्या आहेत आणि a ही शून्येतर वास्तव संख्या आहे. म्हणजे वर्ग समीकरणात a ची किंमत कधीही 0 नसते. आत्ताच आपण 9x वर्ग अधिक 12x वजा 32 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सोडवलं. आता इथे 9च्या जागी a, 12च्या जागी b आणि वजा 32च्या जागी c आहेत. आधीच्या उदाहरणाप्रमाणे आपण a x वर्ग
अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाला a ने भाग देऊन x वर्गचा सहगुणक 1 करून घेऊ. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 म्हणून x वर्ग अधिक b छेद a x अधिक c छेद a बरोबर 0. आता पूर्ण वर्ग केला की मिळेल x वर्ग अधिक b छेद a x अधिक b छेद a वर्ग वजा b छेद a वर्ग अधिक c छेद a बरोबर 0. म्हणून x अधिक b छेद 2a वर्ग वजा b वर्ग छेद 4a वर्ग अधिक c छेद a बरोबर 0. म्हणून x अधिक b छेद 2a वर्ग वजा b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग बरोबर 0. म्हणून x अधिक b छेद 2a वर्ग बरोबर b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग म्हणून x अधिक b छेद 2a बरोबर b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग ह्याचे धन वर्गमूळ किंवा x अधिक b छेद 2a बरोबर b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग चे ऋण वर्गमूळ म्हणून x बरोबर ऋण b छेद 2a अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग किंवा x बरोबर ऋण b छेद 2a वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग अशी दोन मुळे मिळाली. थोडक्यात x बरोबर ऋण b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a म्हणून a x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ह्या समीकरणाची मुळे काढण्याची सूत्र आपल्याला मिळाली. x बरोबर ऋण b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a ह्या दोन मुळांसाठी a अल्फा आणि b बीटा ही ग्रीक अक्षरं वापरतात. याचा अर्थ अल्फा बरोबर ऋण b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a आणि बीटा बरोबर ऋण b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. अर्थात कोणतेही मूळ कोणत्याही अक्षराने दाखवता येते. म्हणजे आपण अल्फा बरोबर ऋण b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a आणि बीटा बरोबर ऋण b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a असेही लिहू शकतो. बऱ्याच वेळा सूत्र वापरणं सोयीचं असतं. सूत्र थेट कसं वापरायचं हे पाहण्यासाठी आपण आता काही उदाहरणं सोडवूया. 5x वर्ग अधिक 14x वजा 55 बरोबर 0. उकल. आता दिलेले वर्ग समीकरण आहे 5x वर्ग अधिक 14x वजा 55 बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी दिलेल्या समीकरणाची आपण तुलना करूया. म्हणून a बरोबर 5, b बरोबर 14 आणि c बरोबर ऋण 55. आपण a, b आणि c ह्याच्या जागी अनुक्रमे 5, 14 आणि ऋण 55 ह्या किमती ठेवू. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 14 वर्ग वजा 4 गुणिले 5 गुणिले ऋण 55 बरोबर 196 अधिक 1100 बरोबर 1296. वर्ग समीकरणाचे मूळ शोधण्यासाठी सूत्र आहे x बरोबर ऋण b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. म्हणून x बरोबर ऋण 14 अधिक किंवा वजा वर्गमुळात 1296 छेद 2 गुणिले 5. म्हणून x बरोबर ऋण 14 अधिक किंवा वजा 36 छेद 10 म्हणून x बरोबर ऋण 14 अधिक 36 छेद 10
किंवा x बरोबर ऋण 14 वजा 36 छेद 10. म्हणून x बरोबर 22 छेद 10 किंवा x बरोबर ऋण 50 छेद 10. म्हणून x बरोबर 11 छेद 5 किंवा x बरोबर ऋण 5. म्हणून दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत 11 छेद 5 आणि ऋण 5. ऋण 3x वर्ग अधिक 2x अधिक 8 बरोबर 0 हे समीकरण सोडवूया. उकल. दिलेलं वर्गसमीकरण आहे ऋण 3x वर्ग अधिक 2x अधिक 8 बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी दिलेल्या समीकरणाची आपण तुलना करूया. म्हणून a बरोबर ऋण 3, b बरोबर 2 आणि c बरोबर 8. आपण a, b आणि c ह्या जागी अनुक्रमे ऋण 3, 2 आणि 8 या किमती ठेवू. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 2 वर्ग वजा 4 गुणिले ऋण 3 गुणिले 8 बरोबर 4 अधिक 96 बरोबर 100. वर्ग समीकरणाचे मूळ शोधण्यासाठी सूत्र आहे x बरोबर ऋण b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. म्हणून x बरोबर ऋण 2 अधिक किंवा वजा वर्गमुळात 100 छेद 2 गुणिले ऋण 3. म्हणून x बरोबर ऋण 2 अधिक किंवा वजा 10 छेद ऋण 6. म्हणून x बरोबर ऋण 2 अधिक 10 छेद ऋण 6 किंवा x बरोबर ऋण 2 वजा 10 छेद ऋण 6. म्हणून x बरोबर 8 छेद ऋण 6 किंवा x बरोबर ऋण 12 छेद ऋण 6. म्हणून x बरोबर ऋण 4 छेद 3 किंवा x बरोबर 2. म्हणून दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत ऋण 4 छेद 3 आणि 2. आपण काय शिकलो? वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग करून सोडवण्याच्या पद्धतीवरून आपण एक सूत्र तयार केले. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ह्या समीकरणाची मुळे x बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a ही आहेत. या दोन मुळांसाठी अल्फा आणि बीटा ही ग्रीक अक्षरं वापरतात. म्हणजे अल्फा बरोबर ऋण b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a आणि बीटा बरोबर ऋण b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. अर्थात कोणतेही मूळ कोणत्याही अक्षराने दाखवता येते. स्वाध्याय. चौकटीत योग्य ती संख्या भरून 5m वर्ग अधिक 11m वजा 12 बरोबर 0 याची मुळे काढा. उकल. दिलेले वर्ग समीकरण आहे 5m वर्ग अधिक 11m वजा 12 बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी दिलेल्या समीकरणाची आपण तुलना करूया. इथे x ऐवजी m हे चल वापरले. म्हणून a बरोबर चौकट, b बरोबर चौकट, c बरोबर वजा 12. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 11 वर्ग वजा 4 गुणिले चौकट गुणिले चौकट बरोबर चौकट. मूळ बरोबर m बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे सूत्र वापरू. म्हणून m बरोबर वजा 11 अधिक किंवा वजा वर्गमुळात चौकट छेद 2 गुणिले 5. म्हणून m बरोबर चौकट किंवा m बरोबर चौकट. म्हणून अल्फा बरोबर चौकट आणि बीटा बरोबर चौकट ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. x वर्ग
वजा 2x अधिक 1 बरोबर 0 या समीकरणाची मुळे आहेत अल्फा बरोबर 1, बीटा बरोबर चौकट. सूत्र वापरून सोडवा. x वर्ग वजा 15x अधिक 11 बरोबर 0.